कैसे नहीं बेटी कांग्रेचुलेशन गाइस चलते पिछला आओ सुजीत भाई तो जावे फटाफट ऑर्डर आता चला पक्की कर दी गाइस पक्की कर दी। तो चलिए शुरू करते हैं। गुड मॉर्निंग गाइस. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं आपल्याच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आजचा जो नवीन ब्लॉग आहे तो आपला ब्लॉग नंबर 87 आहे. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आपल्याला 3000 सबस्क्रायबर टार्गेट कंप्लीट करायचं आहे, तर फटाफट चॅनल सबस्क्राईब करा. आणि आता पहिली ऑर्डर ॲक्सेप्ट केली आहे, ती आहे श्रेया ब्रेकफास्टची. ती द्यायची आपल्याला बुमरा कॉलनीमध्ये. तर चला आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि आजच्या दिवसात आपण किती ऑर्डर मारतो ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. तर काही बघा आपल्या आजच्या दिवसातली दुसरी ऑर्डर आहे आणि ही ऑर्डर घेतली आपण जेसुदामधून. तर पहिली ऑर्डर कंप्लीट झाल्यानं लगेच भेटली, त्यामुळे बरं आलं. आणि द्यायची आपल्याला वेस्टला. आणि गाडी बघा आपण इथं पार्किंग केली आहे रोजच्या ठिकाणी. तर काही बघा गाडी इथं लावली आणि आता वेस्टला जायचा एकच प्रॉब्लेम, आता एक्सिलेटरच आहे आणि हा जो ब्रिज आहे त्याचं काम चालू आहे, त्यामुळे हा ब्रिज बंद आहे. मिडल ब्रिजने गेलो असतो, बट आपल्याला ती ऑर्डर द्यायची आहे महादेव टावरला फुल कॉपी साईडला. बट आता एक्सिलेटरने जावं लागेल आणि गर्दी एक्सिलेटरला जाम असतात. बघा गाईच गर्दी बघा, गर्दी बघा. दोन्ही एक्सिलेटर बंद होते, त्यामुळे दोन्ही एक्सिलेटर चढत आले, कारण की हा जो ब्रिज आहे त्याचं काम चालू आहे आणि फाटक पण बंद आहे, त्यामुळे एवढी गर्दी झालेली. मला काहीच 2 ऑर्डर कंप्लीट झाले आणि परत तिसरी ऑर्डर भेटली श्रेया ब्रेकफास्टची. ती द्यायची आपल्याला चंद्रगणमध्ये. जर असंच कंटिन्यू आपल्याला ऑर्डर भेटल्या ना, मग सकाळी ऑर्डर मारायला मजा येते. जाऊयात आपण डायरेक्ट श्रेया ब्रेकफास्टला अँड ती ऑर्डर पिकअप करून डिलिव्हर मारूया. काहीच अजून आय थिंक मला फाटक ओपन झालं नाही. नशिबा एक्सिलेटर चालू आहे. मगाशी जेव्हा आलेलो ना ऑर्डर घेऊन ईस्टची, तेव्हा बोललेलो फाटक चालू होईल लाईव्हपर्यंत, बट अजून बंदच आहे. जाऊ डायरेक्ट गाडी लावली तिथे एक्झॉटिक वाटत. नशिबा एक्सिलेटर चालू आहे, नाहीतर मी गेलो असतो फाटक क्रॉस करूनच. आता जस्ट ओपनच होईल, तसं मी वरती चढेल ना तसं फाटक ओपन होईल, कारण की असं भरपूर वेळ झालं आणि आता पण होणार, तुम्हाला दाखवतो. पक्की गर्दी गाईस, पक्की गर्दी. एकच ब्रिज चालू आहे, एक्सिलेटर तो पण, आणि दोन्ही बंद आहेत, त्यामुळे वाट लागली अख्खी पब्लिकची. 3 ऑर्डर कंप्लीट झाल्या आपल्या आजच्या दिवसातले आणि आता बरोबर वाजले 9. सकाळी 8 ते 9मध्ये आपण 3 ऑर्डर कंप्लीट केल्या आणि आता मला लागले जरा भूक. नाश्ता वगैरे काहीच करून नव्हतं आलेलो, चाय पिली फक्त आणि आलेलो निघालेलो घरातून. आणि आता जाणार परत जेसू त्याला नाश्ता करायला डेलीसारखाच. आणि बघू तिथं गर्दी आहे का, अजून ऑर्डर तर नाही आली आहे मला. त्या हिशोबाने बोला जाऊन दे, ऑर्डर येईपर्यंत आपण नाश्ता करून. चला काहीच ही बघा गाडी आपण इकडे लावलेली, मस्तपैकी नाश्ता केला, गरमागरम मेंदूवडे. आता जाऊ डायरेक्ट देसी बापच्या इथे. जर ओपन झाला असेल तर परत होईल, कारण मोबाईलची चार्जिंग पण संपत आली, 20% चार्जिंग आली आहे. जाऊ डायरेक्ट देसी बापला, इथे जाऊन ऑर्डर एक्सेप्ट करू. ये देखो गाइस, अभी तक देसी बाप चालू नहीं हुआ है, तो अभी थोड़ा इश्यू होएगा. तो चलते सीधा अपन अपने ऑफिस के इधर. तो ऑफिस अपना डेली एनी टाइम चालू रहता है, तो चलते अभी सीधा ऑफिस के इधर, फिर उधर जाके चार्जिंग लगवाते हैं और उधर जाके फिर बाद में का आगे का ऑर्डर एक्सेप्ट करेंगे. गाइस ही बघा आपली ऑर्डर 7वी. ही ऑर्डर न्यायची आहे लो प्राईजची. इथे सकाराम कॉम्प्लेक्स तिथे जायचे. आणि गाडीत पेट्रोल पण नाही काही, अजून पेट्रोल पण भरायला जायचं आहे. ही ऑर्डर नंतर पेट्रोल भरायला जाईल जर खार्डी साईडची ऑर्डर लागली तर. चला गाईस, फायनली 7 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत आपल्या. कशा मोबाईलला चार्जिंग पण नाही, तसं मगाशी बोललो तसं. जसा टाईम भेटला चार्जिंग लावायला तसं चार्जिंग लावला, ते पण एक्झॉटिक हॉटेल जवळ. आणि आता 8वी ऑर्डर लागली जेसुदाची. त्याची आपल्या सिटीनं घेतलाच. आणि जी आता जो ऑर्डर घेऊन गेलो ना 5व्या माळावर, भाई असा एक पहिलाच कस्टमर भेटला की भाई 5 महिना चालल्यानंतर भाई पाणी विचारलं, तर जाऊ आता डायरेक्ट आपण जेसुदाला. जास्त लेट पण नाही करायचं, मोबाईलला चार्जिंग पण नाही, पेट्रोल पण भरायला जायचं आपल्याला आज. बघू. चलो गाइस चलते हैं. 9वां ऑर्डर मिला है अपन को, एक्सेप्ट किया है मैंने अभी पिकअप करने का दीवा मार्ट से, और वो देने का है साबा गाँव. अपना देसी बाप भी चालू हो चुका है, चार्जिंग का भी इशू क्लियर हो चुका है. अभी चार्जिंग ये ऑर्डर कंप्लीट करूँगा, फिर चाहूँगा चार्जिंग लगाने के लिए. चला गाइस, आपल्या 13 ऑर्डर कंप्लीट झाल्यात फायनली. आणि 2 ऑर्डर झाले, ते पण दोन्ही देसी बापच्या आहे. एक द्यायची परी प्लाझामध्ये आणि एक आपले हरिचंद्र अपार्टमेंट. तर आणि आता वाजले बरोबर 1:30. 2 वाजेपर्यंत आपल्याला ऑर्डर कंप्लीट करायचे आहेत. तरी बघा आपली गाडी इथं पार्किंग केलेली. तर काही जाऊया आता डायरेक्ट. आता आपण दिवा मार्टला. आणि देशी बापची ऑर्डर मी घेतलेली आहे, पिकअप केलेली आहे. आणि त्या पकडून आपल्या होते टोटल 16 ऑर्डर. आणि हा बघा कुणाल ऑर्डर बघतो आहे, ही बघा एक 15वी ऑर्डर आजच्या दिवसातली. वाजले किती कुणाल?
बरोबर 2:10 झाले. त्यांनी आपल्या टोटल 16 ऑर्डर व्हायला आय थिंक 2:30 वाजेपर्यंत 16 ऑर्डर कंप्लीट होतील आपल्या. तो जाऊ पहिला दिवा मारला. तो गाइस चलते हैं अभी. तुमको 18 ऑर्डर मिल चुका है. आई एकविरा फॅमिली ढाबा ती द्यायची आपल्याला आय थिंक मुंब्रा कॉलनीमध्ये. तर गाडीत पेट्रोल पण भरलं पण दिसत नाही. ह्या गाडी एवढ्या पेट्रोलमध्ये आपण टोटल 30 ऑर्डर मारणार आहेत. तो चलो गाईज फायनली बघा आपल्या आजच्या दिवसातली 19वी ऑर्डर आहे. सुजातामधून घ्यायची होती आणि ही द्यायची आपल्याला 6व्यामध्ये. म्हणजे आता 4 वाजेला बरोबर 10 ते 15 मिनटं बाकी आहेत. म्हणजे 4 वाजेपर्यंत आपले टोटल होतील 20 ऑर्डर कंप्लीट असं तर मला तर वाटतं. कारण की 19वी ऑर्डर आहे. तर जाऊया फटाफट 6व्यातली ऑर्डर देऊया. आणि आता काय यानंतर ऑर्डर येतील का नाही येतील का नो आयडिया. कारण की 4 नंतर कोण जास्त ऑर्डर नाही मागवत. तर जाऊया फटाफट ही ऑर्डर देऊया. तर चला तर गाईज फायनली 4 वाजलेत आणि 20वी ऑर्डर भेटलेली आपल्याला एक्झॉटिकमधून घ्यायची आहे. तिकडे त्याचे ॲड्रेस नाही बघितला मी. डायरेक्ट ऑर्डर ॲक्सेप्ट केली आणि जाऊ आता डायरेक्ट एक्झॉटिक ऑर्डरला. ये रहा ॲड्रेस ऑर्डर आपण आजच्या दिवसातली. आणि ही ऑर्डर जी आहे ती भाई गाईज आपल्या मित्राचीच ऑर्डर आहे. सायलीज एजन्सीमध्ये द्यायची आहे. अँड चला जाऊ फटाफट ही ऑर्डर द्यायला. ही ऑर्डर एक समोसा आहे आजच्या दिवसातली आपली. आजच्या दिवसातली 21वी ऑर्डर प्रेम स्वीटमधून. आणि ही द्यायची आपल्याला चंद्रांगणमध्ये गाईज. म्हणजे एक समोसा कस्टमरला कितीला पडला असेल सांगा. 41 रुपयाला. समोसाची प्राईस आहे 13 रुपये. आणि टिटोस चॅपवरती आहे टोटल 16. म्हणजे 3 रुपये कस्टमरचे. टोटल 16 रुपयाला हा समोसा पडला आहे 41 रुपयाला. कोई बात नहीं गाइस, चलते अपन. अपना काम ये है देना और चलते सीधा चंद्रांगण. तर गाईज हे बघा मगाशी बोललो तसं आलो डम्पिंगला मॅच बघायला. आणि फर्स्ट इनिंग संपली आगरची आणि मयूर आणि मी आलो आता कॅची पकडायला. कॅच पकडायला 1000 रुपये आहेत ना. हां 1000 रुपये आहेत का नाही. बघू इथं बॉल आला आणि कॅच भेटला 1000 रुपये. बघा लाईव्ह बघा सगळं इथं आहे. मयूर कॅच पकडू शकतो कारण की मी गेल्या वर्षी 3 पकडलेल्या. एक पकडलेली. मी यावेळी फर्स्ट टाइम ट्राय करायला आलोय. भाऊ कॅच आली तर बेस्ट. 1000 रुपये म्हणजे कामच फिट होईल. राहू बाउंड्रीला. सचिन कोणाचे सन्मान असेल तर आम्हाला सांगा फटाफट आम्ही सन्मान करू. हे बघा किती जण टार्गेट दिलं रे. सन्मान करतो लाईव्ह वाले या. कॅची पकडायला किती जण आहेत. 3-4 कॅची तिकडे गेल्या बट एक पण नाही पकडली. आणि मी जसा पुढे गेलो तसं काही जिथं कॅच झालेली. तर काय बोलणार. इथं थांबलो असतं तर भाई झालं असं काहीतरी. सगळे पतंग बितंग उडवत आहेत. फुल ग्राउंड एकदम. आता काम मजा येईल आता खेळायला इथं रोजची. बघू कोण जिंकतो आता ही मॅच. आणि आता शाळा पण सुटली गाईज. विजयराव पूर्ण आणि मॅच विन. सापाडे टीम मॅच विन चॅम्पियन. गाईज टुर्नामेंट कंप्लीट झालेली आहे. हा बघा मयुरेश विचारा गेला कॅच घ्यायला. कॅचच नाही भेटली गाईज. कॉंग्रॅच्युलेशन गाईज. चलते अभी सीधा क्या बात है स्टेज के यहाँ पे चॅम्पियन टीम. काका 1 मिनिट काका मी 1 मिनिट काका राहिला कुठे देखो दिव्याला. अर्जुन कॅच भेटली का. अरे त्याच्या हातात होती. नाही काका बाईपेक्षा बघा ना किती लागतात. कॅच पकडली तर काय करू त्याला. काका 1000 रुपये मिळत. अरे मी तिथं बोललेलो पार्टी करणं. घरी कोण कोण आहे. हातातली कॅच सोडली रे. आता काय घरी कोण कोण आहे. सौभाग्यवती आणि कोण आहे काका बघा ना. मला वाटतं एका महिलेपेक्षा काका जास्तीला असतात. डायरेक्ट काय हरकत नाही काका. तर चला तर गाईज फायनली मॅच कंप्लीट वगैरे झाल्यात. फायनल जिंकले सापाटे टीम. अँड आता चाललो आहे आता आपण डायरेक्ट ऑर्डर मारायला. ऑर्डर कंप्लीट केल्या नव्हत्या. 21 ऑर्डर झालेल्या. त्यानंतर 2 ऑर्डर राहिल्यात भेटल्यात मला. एक एक्झॉटिकची आणि एक श्रीकृपा प्युअर व्हेजची. तर जाऊया डायरेक्ट आता एक्झॉटिक हॉटेलला. आणि त्यानंतर मग 6व्यातली ऑर्डर आहे ती घ्यायला जाऊया. तर आता मग टोटल आपले होतील टोटल 23 ऑर्डर. अँड आता कॅच पकडायला गेलो. कॅच एक पण भेटली नाही. बट जवळजवळ आलेल्या. बट त्या समोरच्यांनी पण कॅच घेतली नाही. अँड स्वतःचे पण पैसे मिस केले. माझे पण पैसे घालवले. तर जाऊन द्या आता जाऊया डायरेक्ट आता एक्झॉटिक ऑर्डरला. तर चला गाईज फायनली एक्झॉटिक ऑर्डरची जी ऑर्डर होती ती आपली देऊन कंप्लीट झाली आहे. आता आपल्याला 6व्यामध्ये. आणि मेन म्हणजे स्टेशनला ट्रॅफिक नाही झाला पाहिजे. तर ट्रॅफिक असेल तर अजून लेट होईल. तर ही जवळचीच ऑर्डर होती त्यामुळे काही वाटलं नाही मला. बट ही जी ऑर्डर आहे ती पण जवळचीच आहे. फक्त आपल्याला 6व्यातून घ्यायची आणि 6व्यातच द्यायची. तर चला गाईज फायनली आपल्या झाल्या आहेत 23 ऑर्डर कंप्लीट आणि 6 वाजलेत बरोबर. त्यानंतर माझी COD जी आहे ती कंप्लीट झाली आहे. आणि आता मला ऑर्डर देऊ शकणार नाही. तर जेवढी बी अमाऊंट माझ्याकडे जमा आहे ती आता द्यावी लागेल. त्यानंतर COD क्लिअर होईल. त्यानंतर मग आपल्या पुढच्या ऑर्डर होतील. म्हणजे नशीब कुणाल आहे
तिकडे जातो, COD जमा करतो, त्यानंतर मग ऑर्डर परत यायला चालू होतील. गाईज ही बघा आजच्या दिवसातली आपली 24वी ऑर्डर द्यायची आपल्याला. चंद्रगडमध्ये भरपूर टाईम झाला, टायमानंतर ही ऑर्डर भेटली आपल्याला. अहो सुजित भाई तर जाऊया फटाफट. या ऑर्डरला अर्धा तास झाला आहे, कस्टमर वाट बघत असेल. आणि ही ऑर्डर मारून आपल्याला जायचं घरी. त्यानंतर भरपूर काय ते प्लॅन आहे, तो पण दाखवतो तुम्हाला. वाकू नको तिवारीला शोध, तिवारीला. चलो चलते काय. फायनली झाल्यात आपल्या 24 ऑर्डर कंप्लीट. आणि आता घरी जात होतो, त्याच्यामध्ये रिस्कमध्ये ती ऑर्डर उचलली आणि ती रिस्कीमध्ये ऑर्डर भेटली आपल्याला दिवा मार्टची. ती द्यायची आता वेटला. ही ऑर्डर देऊनच आता डायरेक्ट घरी जाणार. मग आपल्या टोटल ऑर्डर होतील 25 नंतर 5 ऑर्डरसाठी तिथे न्यावं लागणार आपल्याला. काय जे बघा आता अख्खा ट्राफिक जाम झालं आहे, म्हणून मला नंतरची ऑर्डर रात्रीची ऑर्डर मारायला वाईट लय म्हणजे लय वाईट. असं ट्राफिक जाम होतो ना, गाडी जायला जागा नसते. काय बोलणार आहे बाबा, तुषार माळी. ही लास्ट ऑर्डर आहे गाईस. काय पण करून त्यानंतर ऑर्डर नाही मारा, त्यानंतर डायरेक्ट 10 नंतर ऑर्डर मारा. कारण की 5 ऑर्डर बाकी होतील, त्या 9 ते 10 नंतर ऑर्डर मारा. आता अख्खा रोड जाम आहे गाईस, कुठूनच गाड्या जागा नाही गाडी. बघा झॅप फुल पॅक पाठीमागून. तर चला गाईस कसा आम्ही रोड क्रॉस केला अँड फायनली माझी ऑर्डर होती ती पिकअप केली. एवढ्या ट्रॅफिकमधून जो आलो असेल ना भाई, खतरनाक. रॉंग साईडने आलो गाईस, तरी पण गाडी बघा कुठे लावली आहे. अख्खा पॅक झाला आहे. ह्या फक्त ह्या टेम्पोमुळे पॅक झाला आहे. नशीब इथं गाडी लावली पार्किंगला. अँड जाऊया गाईस फटाफट वेस्टला, कारण की आता तिथं पण ट्रॅफिक असेल मला तर वाटतं. तर एक्झॅक्ट इकडे गाडी लावणारी आणि निघणार. देखो अपना स्कूटी यहाँ पे लगाया मैंने और हमारा नसीब अच्छा था कि फाटक ओपन हो गया गाइस. नहीं तो एक्सीलेटर पे इतना गर्दी था भाई, खतरनाक. ये देखो ये लकी, ये भी वेस्ट में जा रहा है. मेरा ऑर्डर लेके जाएगा क्या? आजला अपार्टमेंट में देने गए. अरे यार गाइस, भाई नहीं है, प्यारी नहीं है इसको भाई में भाईचारा ऑन टॉप नहीं है गाइस. तो चलते जाते आपको एक लास्ट ऑर्डर दूंगा और सीधा घर पे निकलूँगा गाइस. अगर इसके जगह मैं रहता ना, मैं इसका ऑर्डर लेके जाता था, बट क्या बोलेगा भाई. गाइस फायनली 27 ऑर्डर कंप्लीट झाला आपलं. सॉरी 25 ऑर्डर कंप्लीट झाले आहेत. आणि बरोबर वाले 7. आता फाटक पण बंद झाला. आता जाऊया, एक्सिलेटर पण चालू आहे, त्यामुळे टेन्शन नाही. आता परत बंद असताना चालत जावं लागतं. जाऊ डायरेक्ट आता चालत. तर चला गाईज फायनली फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी, एकदम कडक एकदम. आणि आता जायचं आपल्या सिद्धिविनायक गेटच्या इथे. तर त्यासाठी पूर्ण ब्लॉग बघा. आपल्या फक्त 25 ऑर्डर झाले आहेत. 25 ऑर्डरनंतर बघू आता किती टाईम भेटतो आपल्याला तिकडून निघायला. बट पूर्ण ब्लॉग बघा, तिकडे काय होतं काय ओपन होतं ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे ब्लॉगमध्ये. तर चला जाऊ आता डायरेक्ट सिद्धिविनायक गेटला गाईज. तर आता आपण आलो आहे बुके घ्यायला. तुम्हाला जाऊन आता तिकडे शॉप पण दाखवतो, कोण कोण आलेत कोण कोण नाही. हा बघा ग्लोबल शॉप आहे इथं आहे जवळ. आणि हा बघा उमी आपल्यासोबत आला आहे घ्यायला. याच्याला कुठचा पण घेतला तरी चालेल. आणि जाऊ आता डायरेक्ट घेऊन. चला गाईज घेतला आपला बुके. ओमी हे पकड, तुझ्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन भावा. जाऊ डायरेक्ट आता वैप्याच्या शॉपजवळ. नवीन शॉप ओपन केला भावाने. तर तिकडे कोण कोण आले ते दाखवतो तुम्हाला. पूर्ण ब्लॉग बघा गाईज. तर हा बघा आपल्या भावाचा शॉप. याचा ॲड्रेस वगैरे तुम्हाला सांगेलच मी नक्की. कोण कोण आले बघा. आता आय थिंक कस्टमर आले आहेत, त्यांनाच बनवून देतात काहीतरी. आणि इथून जवळच आहेत सिद्धिविनायक गेटच्या इथे. भरपूर जण आलेत गाईज, मित्र मैत्रिणी सगळे ब्रदर्स. हे देखो बाय. हां चल बघा कोण कोण आहेत. पांडला, गायत्री, प्रणय पिके, शिव, समोसेवाले. वैभव वैभव वैभव. अरे काय जाऊ का तू का
हे बघा 2 ऑर्डर आपल्या एक्झॉटिक ऑर्डरमधल्या. या 2 ऑर्डर पकडून आपलं किती होतील माहिती आहे का? या 2 ऑर्डर पकडून टोटल आपले 27 ऑर्डर होतील. आणि या दोन्ही ऑर्डर एकाच रूटला द्यायच्या, त्यामुळे टेन्शन नाही. ॲड्रेस सांगत नाही, ॲड्रेस पण मला माहीत नाही आता. तर एक ॲड्रेस माहिती आहे, आपला विठ्ठल मंदिरच्या इथे द्यायचं आहे. तर जाऊ फटाफट ही ऑर्डर कंप्लीट करू. तर चला गाईज, फायनली आपल्या 27 ऑर्डर कंप्लीट झाल्या आहेत. आणि 28वी ऑर्डर लागली आहे मी अँड मिलची. ती द्यायची आपल्याला साब्यामध्ये. तर निघू आता डायरेक्ट साब्या साईडला, साबेगाव. काहीतरी सीन चालू आहे. त्यांची मुलाखत घे नंतर. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहे आधीच्या डेझर्ट हाऊसला. माझा भाऊ वैभव आणि आज नवीनच चालू केलं आहे. आधीचा स्पेशल स्क्रिप्टेड आहे, स्क्रिप्टेड. टेस्ट क्वांटिटी क्वालिटी एक नंबर. ठीक आहे, नक्कीच मित्रांनो विजिट करा सिद्धिविनायक गेटच्या समोर आधीचा डेझर्ट हाऊस. तर चला गाईज, फायनली आपल्या झाल्यात 28 ऑर्डर कंप्लीट. आणि बरोबर 10 वाजले. आपल्या ऑर्डर कंप्लीट. भाई कुठून आहे? हा बे यार, असा रस्ता आहे का? तो चलते अभी सीधा देसी बाप के पे. तर चला गाईज, आता गाडी काढायचा विचार केलेला, बट विचार केला आता गाडी काढली तर ऑर्डर भेटणार नाही. आणि या 2 ऑर्डरसाठी म्हणजे 30 ऑर्डरसाठी 2 ऑर्डर पाहिजे. तर त्या 2 ऑर्डरला किती वेळ लागेल काहीच सांगू नाही शकत. तर चला गाईज, फायनली 30वी ऑर्डर आपल्याला लागलेली आहे. ती आहे शेजवानची. 29 नंबरची जी ऑर्डर होती ती मोंजिनीची होती, मोंजिनीची द्यायची होती. आणि ती ऑर्डर कंप्लीट करून आता बसलेलोच 30वी ऑर्डरची वाट बघत. तर फायनली भेटली आपल्याला गाईज ती 30 नंबरची ऑर्डर. ती घ्यायची आहे शेजवानमधून. तर लेट्स चला, 11:04 आपल्याला 30वी ऑर्डर भेटलेली आहे. अँड म्हणजे अजून 11 वाजले, 10 मिनटं आहेत. तर त्या 10 मिनटामध्ये आपल्याला ही ऑर्डर कंप्लीट करायची आहे. 1 hour later. चला तर गाईज, फायनली सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत, म्हणजे 11 ते आपल्या 2 तास गॅप सोडून द्या. कारण की 2 तासामध्ये आपण त्या वैभ्याच्या इथं जरा शॉप ओपनिंग केलेलं आहे, तर तिकडे होतो. त्या म्हणजे तेवढ्या वेळात आपण आजच्या दिवसात टोटल 30 ऑर्डर मारल्या आहेत. आणि बस एवढंच होतं आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. विचार पण नव्हता केला की एवढ्या ऑर्डर मारेल का नाही. तर फायनली आपल्या 30 ऑर्डर कंप्लीट झाल्या भरपूर टायमिंगनंतर. आणि आय होप की तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज कमेंट करून सांगा गाईज. आणि जर चॅनल सबस्क्राईब नसेल केलं प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन ब्लॉग बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती. प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर बाय बाय, गुड नाईट, सायनिंग ऑफ, लव यू ऑल. मिळते आपण अभी नेक्स्ट ब्लॉग में.